भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक यांचा अभिष्टचिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा झालाय। सामाजिक कार्यकर्ते तथा श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांचा अभिष्टचिंतन सोहळा द्वारका परिसरातील त्यांच्या ऑफिसमध्ये मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय। त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सुनील बागुल, मामा राजवाडे, अजय बागुल, शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबाबत बाळासाहेब पाठक यांच्याविषयी काही मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। गेल्या 30 वर्षापासून नाशिकमधले श्रमिक सेनेचे सर्व लोक, काही माझे मित्र, माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्या आयुष्यात आलेले अनेक लोक हे माझा वाढदिवस साजरा करत असतात। यावर्षी खरं तर माझा वाढदिवस साजरा करायचं कुठलंही नियोजन माझ्याकडे नव्हतं, पण 2 दिवसामध्ये म्हणजे काल सकाळपासून तर आत्तापर्यंत 2 दिवसामध्ये या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी नियोजन केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला। मला येऊन ज्या ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, त्या सर्वांचा मनापासून मी ऋणी आहे। आणि या नाशिकच्या जनतेने जे कोणाला नसेल मिळालं ते प्रेमाचं कळकळून केलेलं प्रेम मला दिलं, त्याच्याबद्दल मी आलेल्या सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रांचे, श्रमिक सेनेच्या सर्व सभासदांचे, सर्व नागरिकांचे, माता बहिणींचे मनापासून आभार व्यक्त करतो। हो, आपल्याला नेहमी सामाजिक बांधिलकी म्हणून हातभार राहिलेला आहे लोकांसाठी। आज आपल्या वाढदिवसानिमित्ताने आपण काही उपक्रम राबवला का? माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनेक अनाथ मुलांना जेवण तसंच त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जातो आणि याही वर्षी तसं झालं, पण केलेलं बोलून दाखवणं योग्य नसतं। सामाजिक काम, राजकारण हा विषय वेगळा, फक्त सामाजिक काम हे आपण करत राहावं आणि त्याचं फळ जनता आणि परमेश्वर आपल्याला नक्की देतो। वाढदिवसावर नियोजन करण्यापेक्षा जे अनाथ मुलं आहे त्यांचा शिक्षणाचा खर्च असो, त्यांच्या लग्नाचा खर्च असो, याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर तो एक समाजात एक चांगला निर्णय जाईल आणि त्या मुलांच्या शिक्षणाला, लग्नाला हातभार लागेल। म्हणून वाढदिवस साजरा न करतात त्या लोकांना मदत करावी अशा मताचं सरळ मी आहे। राजकारणात आज जर माझ्या वाढदिवसाला पाहिजे सर्व पक्षाचे लोक हजर होते, सर्वच पक्षामध्ये माझे मित्र। ज्यावेळेला समाजकारणाचा विषय असतो त्यावेळेला सर्वांना बरोबर घेऊन चालायचं, असं राजकारणाच्या ठिकाणी असतं। आणि वैयक्तिक मी कुठलं इलेक्शन लढणार नसल्यामुळे सर्वच पक्षाने माझ्यावर प्रेम करणारा फार मोठा वर्ग आहे आणि तो प्रत्येक वेळी माझ्या वाढदिवसाला उपस्थित असतो। गेल्या 15 वर्षापासून मी भाऊंच्या समवेत आहे, सख्या आणि दुखीला भाऊंबरोबर आहे। माझ्या कर्तव्य काळात आणि माझ्या सेवानिवृत्तीनंतर भाऊंच्या ज्या वेळेस जवळ येण्याचा प्रसंग आला, सामाजिक बांधिलकीतून आणि गरिबीतून भाऊंनी अनेकांना अशा पद्धतीने आमच्या देखत हातभार लावलेला आहे। कोविडचा काळ बघता ज्यावेळेस संपूर्ण रस्ता हा निर्मनुष्य होता, लोकांना प्यायला पाणी नव्हतं, अन्नधान्याची विवंचना होती, हॉटेल सर्व बंद होते, भाऊंनी आपल्या कार्यालयामध्ये अन्न शिजवून गोरगरिबांना वाटप केली। त्या कार्यक्रमातही मी सहभागी होतो आणि त्याबरोबर भाऊंबरोबर होतो। आजही त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातल्या मुलांना मिष्टान्न देणं किंवा गोमातेला चारा देणं, गरीब दुबळ्याच्या घरी ज्याची 2 वेळ खायची भ्रांती आहे अशांच्या घरी किराणा देणं, असे विविध उपक्रम आमच्या माध्यमातून भाऊंच्याद्वारे होत असतात आणि इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा यासाठी भाऊंचे कार्यकर्ते, त्यांचे मित्र त्यांचा वाढदिवस हा साजरा करत असतो, तसा आम्ही आजही साजरा केला। भगवंत मनोदास पाठक म्हणजे आमचे भाऊ बाळासाहेब पाठक यांचा आज वाढदिवस। आज वाढदिवसानिमित्ताने भाऊंनी आमच्या शाळेमध्ये म्हणजेच राजलक्ष्मी विद्या मंदिरात आज खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला। गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी खाऊ वाटप करून आणि त्याच विद्यार्थ्यांपैकी एक गुणवान विद्यार्थी आज दत्तक घेतलेला आहे। त्याचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा त्यांनी उचललेला आहे। म्हणजे फक्त 10वीपर्यंत नाही तर 12वीपर्यंत नाही, त्याचं संपूर्ण करिअरपर्यंतचं शिक्षणाचा खर्च आज त्यांनी उचललेला आहे। आणि तसेच भाऊंनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांनी नुसतं सामाजिक नाही तर शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे। आई जगदंबा भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त असंच यश, कीर्ती आणि आरोग्य संपन्न प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। वाक्याचा तंतोतंत सदुपयोग भाऊंच्या माध्यमातून या शहरातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक असो, ऊन असो, वारा असो, या रिक्षा टॅक्सी वर्गावरती
कुठलाही अन्याय अत्याचार होत असला, पोलीस प्रशासन असो, RTO प्रशासन असो, इतर शासकीय अधिकारी असो, ज्या ज्या वेळेला या घटकावर अन्याय होतो अशा वेळेला कुठली तमा न बाळगता रस्त्यावर उतरून त्या घटकाला न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब पाठक आणि आम्ही सर्व सहकारी या शहरामध्ये करीत असतो.